पाहायला मिळाले. उद्या असेल अंतिम दिवस. ज्या संघाचा पहिला सामना त्यांना मात्र अगदी 8:30ला इथे रिपोर्टिंग करावंच लागेल. आणि रोशन वैशिष्ट्य काय तर या वर्षी आपण पाहतोय नवीन पर्व आहे आणि नवीन पर्वाला एक नवीन विजेता मिळणार आहे. गतवर्षी विनर होता राजवाड्याचा राजा नवीन पोसरी, रनरअप होता बल्लाळेश्वर आळी अंबिवली आणि तिसऱ्या क्रमांकाचा संघ होता इंडीज विनीत 11 कांबे. हे तिन्ही संघ या स्पर्धेतनं बाहेर गेलेत. म्हणजे नवीन वर्ष नवीन पर्व आणि एक नवीन विनर उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. नक्कीच नवीन चॅम्पियन संघ तुम्हाला उद्या पाहायला मिळेल. परंतु या मॅचला सुरुवात झाली. दोन्ही ऑफिशियल पंच सज्ज आहेत या लढतीसाठी. आमचे बॉल बॉय त्यांनी प्रचंड मेहनत या स्पर्धेला घेतली आहे. पिंट्याजी तरे आणि संजय वाघमारे ज्यांनी हे आउटफील्ड सजवलंय या खेळपट्टीसाठी फार मेहनत घेतली आहे. खरं तर रोशन 10-15 दिवसा अगोदर तुम्ही मैदान पाहिलं असतात ना तर इथनं चालणं कठीण होतं, इतकं गवत वाढलेलं. परंतु इथे पहिली स्पर्धा संदीप शेठ मुंडे यांनी अनाऊन्स केली आणि त्या स्पर्धेनंतर आपण स्पर्धेच्या अनाऊन्समेंट नंतर पाहतोय हे सुसज्ज असं मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. अचानकचं हे भव्य दिव्य मैदान. यस, खूप मोठा इव्हेंट. टेनिस बॉल क्रिकेटमधला एक सर्वात मोठा इव्हेंट तुम्ही या वासंबे प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहताय. आणि या इव्हेंटचे सर्व आहेत स्वतः संदीपजी मुंडे साहेब, ज्यांच्या माध्यमातून आज वासंबे प्रीमियर लीग सीझन 2 तुम्ही पाहताय. रोशन, आणि हे स्वप्न जरी संदीप मुंडे साहेबांचं असलं तरी ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली ना त्यात मोलाचा वाटा आहे तो वरद टॉवर ग्रुप आणि त्यांचे सर्व सहकारी. त्याचबरोबरीने अमित मुंडे. ही जी विणली ना त्या विणीतला मेन धागा कोण आहे तर अमित म्हात्रेने खूप प्रयत्न केलेत, खूप मेहनत घेतले या मॅच टुर्नामेंटसाठी. एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत आणि सर्वांची सोबत संदीपदादा मुंडेंना मिळाली. आणि त्यानंतर मात्र वासंबे विभागाची ही खरं तर एक जबरदस्त स्पर्धा आज संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाने दखल घेतली आहे. मुख्य पंच आपण बघतोय विशाल पाटील यांचा इनिंगला सुरुवात होण्याचा इशारा येतोय. हा चेंडू कव्हर आणि पॉईंटच्या मधनं खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा नीटचा संपर्क होत नाही. रोशन, राहुल यादवचा हा चेंडू सुरेख होता. परफ्यूम डिलिव्हरी म्हणता येईल आपल्याला. अगदी चेहऱ्याच्या समोरून गेला, विकेट किपरच्या हातामध्ये विसवला आणि पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळालाय. रोशन, हा आगाज आहे. ही शांतता आपल्याला सांगून जाते ही मॅच किती महत्वाची दोन्ही संघांसाठी. यस, आपण पहिला जे मैदानामध्ये दोन्ही खेळपट्टीचे जे दोन्ही खेळाडू आहेत जे रेग्युलर ग्रामीणमध्ये एकत्र खेळतात आणि दोघांमध्ये चांगलं ताळमेळ आहे. परंतु समोर तेच तर्रार फास्ट अँड फ्युरियस गोलंदाजी आपण पाहता राहुल यादव कडून. त्याचंही कौतुक व्हायला हवं. गेल्या वर्षी खूप महागड्या किमतीत विकला गेला होता हा गोलंदाज राहुल यादव. मयूर पाटीलनं आई टाकेदेवी 11 संघासाठी विकत घेतलं होतं. परंतु आपण बघतो यावर्षी तो अनन्या एंटरप्राइजेस तळेगाववाडीसाठी खेळतोय. यस, त्याच्याकडे गुणवत्ता आहे, त्याच्याकडे कौशल्य आणि चांगली त्याची बॉलिंगची ऍक्शन आहे. सर्व गोष्टी त्याच्याकडे आहेत. वेग आहे त्याच्याकडे, टप्पा चांगला आहे आणि त्यामुळेच हा खेळाडू प्रभावित ठरला प्रत्येक स्पर्धांमध्ये. आणि आज एका मोठ्या प्लॅटफॉर्मवरती चांगली गोलंदाजी अवे फ्रॉम द बॉडी. पंच सांगतात या ठिकाणी व्हाईट बॉल. पहिली रन आली बॅटिंग करणाऱ्या कपिल एंटरप्राइजेस रिस या टीमला. रोशन, खरं तर काळानुरूप बदलणं फार गरजेचं आहे. शंकरनं आता ओळखायला हवं. पहिले 2 चेंडू अगदी चेहऱ्यासमोरून निघून गेलेत. अशा वेळेला सिंगल घेऊन साईक रोटेट करणं महत्वाचं आहे. कारण या आपण जर का विचार केला राहुल यादवचा तर राहुल यादव कुठेतरी हॅपी होतोय. हा खराब चेंडू वगळता राहुल यादव चांगला प्रयत्न करतोय. हा पुन्हा एकदा तिसरा चेंडू फेकला परंतु पंचांचा निर्णय येत नाहीये. म्हणजे हा चेंडू गणला गेलाय. हा चांगला मारा आहे आणि इथे तिसरा चेंडू निर्धाव गेलाय. थोडासा दडपणाखाली आला तर रिस संघ. यस, फुटवर्कचा वापर करावा लागेल या ठिकाणी. आपण पाहता गणेश समोर असताना फलंदाज टाकिंग याला शंकर पारंगे यांना असं म्हणा मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्कची फार गरज आहे आणि ते फुटवर्क तुम्हाला दाखवावं लागेल. आता गणेश सांगतोय त्याला थोडासा गाईड करतोय ज्याने नॉनस्टॉकिंग एंडवरून हे चेंडू पाहिलेत की या दिशेने बॉल येतात, तू या दिशेने फटका खेळ जेणेकरून आपल्याला धावा येतील. तुम्हाला इनफिल्ड क्लिअर करायच्या पहिल्या P1च्या षटकामध्ये. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, जोरदार प्रहार केला. चेंडू बराच वेळ हवेमध्ये. पॉईंटचा क्षेत्ररक्षक धावतोय परंतु डीप बॅकवर्ड पॉईंट सीमा रेषेच्या जवळ चेंडू अडलाय का हे पाहणं गरजेचं असताना इथे चेंडू अडवला गेला. फेक झाली. रोशन, धाव मिळाल्या तर 2 आणि या 2 धावांच्या बरोबरीनं वैयक्तिक आणि संघाच्या धावसंख्येचं खातं खोललं तब्बल 4थ्या चेंडूवर. खरं तर हा फटका आपण पहिला मिस टायमिंग होता. बॅटची टॉपेज घेतली आणि बॉल अगदी उंच गेला आणि त्यानंतर त्याची गती कमी झाली. त्याचा फायदा मिळाला त्या फिल्डरला आणि 2 धावा त्याने आपल्या संघासाठी वाचवल्या. बघा स्विच इटचा प्रयत्न. गोलंदाज तयार. राहुल यादव स्टेप आउट, डान्सिंग डाऊन द विकेट करायचा प्रयत्न होता परंतु उजव्या एष्टीच्या खूप बाहेर टाकलेला चेंडू. पंचांचा इशारा आहे तो व्हाईट बॉल. या षटकातला हा दुसरा व्हाईट बॉल आहे. गोलंदाजी चांगली करतोय परंतु शंकर नावाचं जे वादळ मागच्या मॅच मध्ये आलं होतं त्याचा कुठेतरी दबाव दडपण आपल्याला पाहायला मिळतोय संपूर्णपणे राहुल यादववर. याच प्रयत्नात आपण बघितलं राहुलने 2 चेंडू स्वेर फेकलेत. रोशन, राहुल यादव लाईन टू लाईन बॉल टाकण्याचा प्रयत्न करतोय. अगदी ऑफस्टिकच्या लगत पुन्हा एकदा वेगवान चेंडू. बघा गती नाहीये, गती भरपूर आहे परंतु लाईन खराब आहे. त्यामुळे पंच सांगतात आणखीन एक वाईड बॉल एक्स्ट्रा मध्ये भर पडेल.
बचावात्मक गोलंदाजी सुरू झाली आहे, विकेट टेकिंग थोडासा गोलंदाजी दबाव नाहीये. आणि त्या दबावाखाली आपण बघतो उजवी एसटी आणि उजव्या एसटीच्या जवळ कुठेतरी चेंडू ठेवण्याचा प्रयत्न करतो, त्यामधनं तिसरा स्वेर चेंडू बघायला मिळाला. खरं तर विकेट टेकिंग गोलंदाजी ही तुम्हाला करावी लागेल, धाडस तुम्हाला दाखवावं लागेल. मोहम्मद शमीला तुम्हाला आठवावं लागेल, ज्याने भारतीय संघाला त्या ठिकाणी कमबॅक करून दिले. इथे फुलरलेनचा बॉल मिडॉनच्या दिशेमध्ये खेळले, खराब फिल्डिंग आणि त्यानंतर मात्र एक रन वेगाने कंप्लीट करत असताना हे दोन्ही फलंदाज आता स्ट्रायकिंग एंड वरती आलाय गणेश पारंगे. गणेश पारंगे एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटला. खरं तर मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं गणेश पारंगे थोडासा निराश करून गेला होता, परंतु शंकर पारंगेने तो डाव सावरला. परंतु या मॅचमध्ये सुरुवात तितकीशी चांगली म्हणता येणार नाही तिरीस संघाची, परंतु ही सुरुवात जरी चांगली नसली तरी शेवट गोड करावा लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला आता फटकेबाजी करणं गरजेचं आहे आणि आपण बघतो स्ट्राईक एंडमध्ये पोहोचलाय तो डावकुऱ्या हाताचा फलंदाज गणेश पारंगे. 4 चेंडू शंकर पारंगेने फेस केले, फक्त 2च धावा केल्या आपल्या टीमसाठी. ज्या शंकरने मागच्या सामन्यामध्ये चांगली बॅटिंग केली होती, 3 धावा केल्या माफी असावी 5 चेंडूमध्ये त्याने आपल्या संघासाठी. आणि मागच्या सामन्यामध्ये एक षटकार लगावला अंतिम बॉलवरती आणि तिथून मात्र हा संघ पुढे आला. आणि या संघाविरुद्ध खेळत असताना इथे फक्त दिशा देण्याचा प्रयत्न, लाऊड अफेस झाली, टो क्रशर यॉर्कर आणि त्यानंतर मात्र शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. डॉट बॉल, ओव्हर कंप्लीट झाली, पहिल्या षटकाचा खेळ संपला. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना कपिल 11 रीस संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली, ती म्हणजे फक्त आणि फक्त 6 बिनबाद 6 धावसंख्या. निखिल रोशन, हा सामना दिसायला जरी शांत दिसत असला ना तरी पुढच्या सत्रामध्ये आपल्याला सामन्यातला आवाज आणि आगाज बघायला मिळेल. कारण हे दोन्ही संघांना माहिती आहे इथे चुका जर का आपल्याकडनं घडल्या, शंकर पारंगे प्रयत्न करतोय परंतु प्रयत्नाला यश नाही मिळालं. त्याने आपण बघितलं बरेचसे डॉट बॉल खेळून काढलेत. गणेश पारंगे आला, त्यानेही स्वीप करण्याचा प्रयत्न केला, चेंडू थोडासा खेळपट्टीच्या बाजूला रेंगाळत राहिला, परंतु अजूनही उर्वरित 3 षटकं बाकी आहे. 3 षटकांमध्ये काय घडतंय त्या अगोदर आपण एकदा वळूया आपले डीजे नितीनचे प्रोप्रायटर श्रीकांत म्हात्रे यांच्याकडे. जेव्हा नव्हतं चराचर तेव्हा वसले होते पंढरपूर. आणि अन्य भरपूर खरं तर आपण पाहिलं भक्तांचं श्रद्धास्थान आणि संतांची भूमी माझा विठोबा खरं तर त्या पंढरी नगरीमध्ये बसल्या. आणि खूप चांगलं संगीत तुम्ही श्रीकांतांच्या माध्यमातून ऐकता. सेकंड ओव्हरसाठी बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज येतो या ठिकाणी अनन्या एंटरप्राइजेस तळेगाववाडी संघाचा हा गोलंदाज. प्लेअर नेम प्लीज. नयेश तांडेल. बघा नयेश तांडेल हा खरं तर हा खेळाडू आता बॉलिंग मार्कमध्ये आलाय. त्यांच्या गावाची नावं देखील आम्हाला सांगा. तळेगावचा हा खेळाडू आहे. बघा गावाचं नाव देखील तेवढंच महत्वाचं आहे. आणि समोर आता पुन्हा एकदा आलाय स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज या ठिकाणी शंकर पारंगे. ओल्ड इज गोल्ड, फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट असा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये याच एंडने त्याने खरं तर त्या ठिकाणी स्फोटक फलंदाजी केली होती असा हा खेळाडू ओव्हर द विकेट. आणि इथे फुलरलेनचा बॉल लाऊड अफेस झाले, पंच सांगतायत आउट ऑफ स्टंप लाईन बॉल पिचिंग झाला. आणि त्यानंतर मात्र हाईट फॅक्टर योग्य होती परंतु पिचिंग थोडा बाहेर झाला, त्यामुळे लेग बायची सिंगल पंचांनी निखिल घोषित केली आहे. लेग बायची सिंगल मिळाली, सिंगलच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावले, 7 धावा धावफलकावरती लागल्यात. रोशन, मागाशी मॅचचा आपण विचार केला या अगोदरच्या तर शंकर पारंगेनं सेकंड लास्ट ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर एक धाव घेतली नव्हती, त्यावेळेला हेच समीकरण होतं गणेश पारंगे आणि शंकर पारंगे. आणि या एंडनं त्यानं 7 चेंडूंमध्ये 21 धावा केल्या होत्या. शंकरनं विश्वास दाखवला होता की या एंडनं मी त्या धावा करू शकतो. परंतु आता आपण बघतो या ओव्हरमध्ये तुम्हाला सुरुवात करावी लागेल एका चांगल्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी, एका उच्च धावसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी. अगदी पूर्वीचा शंकर पारंगे या स्पर्धेमध्ये आपल्या सर्वांना पाहायला मिळाला, बहरात आलेला. आणि ज्या पद्धतीने त्याने विस्फोटक फलंदाजी केली त्याच्या फलंदाजीमध्ये दाहकता, त्याचे विध्वंसक फटके देखील आपल्याला पाहायला मिळाले. परंतु आता इथून गेअर बदलावा लागेल या दोन्ही फलंदाजांना. भरपूर आशा अपेक्षांचं ओझं घेऊन हे दोन्ही खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. गणेश पारंगे स्ट्राईक एंडवरती पोहोचलाय. खरं तर गणेशनं मागच्या षटकामधल्या शेवटच्या चेंडूवर प्रयत्न केला होता स्वीप करण्याचा, परंतु चेंडू खेळपट्टीच्या बाजूला रेंगाळत राहिला, एकही धाव त्या चेंडूवरती मिळाली नव्हती. परंतु आता पुन्हा एकदा संधी आहे गणेशसाठी. खोलवर टप्प्याचा चेंडू उजव्या एसटीच्या अगदी जवळून ट्रॅव्हल करतोय. टप्पा आपण बघितला ना रोशन, तर क्रीजपेक्षाही थोडासा मागे म्हणजे एसट्यांच्याही मागे पडला. कदाचित जर का फुटवर्कचा व्यवस्थित वापर झाला असता तर याला लोअर फुलटॉस कन्वर्ट करता आला असता, परंतु बदलाली त्याचा कमी वापर, ज्या अभावी आपण बघतो हा निर्धाव चेंडू इथे संपलाय. दोन्ही यंगस्टर, पहिला षटक हाताला राहुल यादव, त्याच्यानंतर आपण पाहिलं नयेश तांडेल, दोघांकडे गती प्रचंड आहे आणि ॲक्युरेट गोलंदाजी ते मैदानाच्या आतमध्ये करतायत. इथे पुढचा बॉल आहे
रिलीज ऑफ डिलिव्हरीमध्ये थोडासा व्यत्यय निर्माण झाला. पंत सांगता डेड बॉल. संध्याकाळचं हे सत्र आपण पाहता आणि अजूनही सूर्य तळपतो डोक्यावरती. सूर्यास्ताला जायला अजून वेळ आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये कोणत्या संघाचं अस्त होईल आणि कोणत्या संघाचे अस्तित्व या स्पर्धेमध्ये कायम राहतील यासाठी ही लढत आणि हा संघर्ष आपण देखील मैदानाच्या आतमध्ये पाहताय. नक्कीच रोशन, आणि संघर्ष करता करता धावा येणं गरजेचं, आणि त्या धावा येण्यासाठी आपण बघतोय पाठीराखे प्रयत्न करतायत. स्मिथ अनंत जांभळे यांच्याकडनं बॅक टू बॅक 2 षटकारांसाठी कॅश प्राइज आलंय 500 रुपयांचं रिस संघाच्या फलंदाजांना. प्रचंड क्षमता या दोन्ही फलंदाजांकडे आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. नो बॉल कॉल. आज खरं तर आजच्या दिवसामध्ये आय थिंक या गोलंदाजाकडून ओव्हर स्टेपिंगचा हा 3रा नो बॉल असेल. बघा, यासाठी तुम्हाला डेली प्रॅक्टिस, तुमचा त्या ठिकाणी रनअप तुम्ही घेताय तो तुमचा अंतर परफेक्ट व्हावा लागतो. इथे थोडासा 19-20 झाला आणि इथे पंचांनी सांगितलंय हा नो बॉल. आता संधी आली आहे, फ्रीडचा बॉल फेस करतील या ठिकाणी गणेश पारंगे. आणि आपण बघतो ना रोशन, पंचांची कामगिरी सुद्धा सुरेख राहिली आहे कालच्या दिवसापासून. पंचांची पंचगिरी अतिशय उत्कृष्ट आहे. जिथे जिथे जो निर्णय येणं अपेक्षित आहे तो निर्णय त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाला. कालच्या दिवसामध्ये एकही ओव्हर स्टेपचा नव्हता बघायला मिळाला, परंतु आजच्या दिवसामध्ये एकाच गोलंदाजाला 3 वेळा पकडलंय. अतिशय उत्कृष्ट पंचगिरी या पंचांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. अप्रतिम योगदान. टीके करूंगे सर. अरुण म्हात्रे स्टँड अँड डिलिव्हर. ही वादलापूर्वीची शांतता आपण पाहिली, आता इथे वादळ निर्माण होण्याची शक्यता दाखवली गणेशने. हा षटकार आला मैदानाच्या आतमध्ये रिस टीमला. जिनके आगे भले भले अच्छा पड़ जाते हैं ठंडे, जिनके आगे भले भले अच्छा पड़ जाते हैं ठंडे. असं एकच नाव आमचे संदीप सुदाम मुंडे. असं एकच नाव आमचे संदीप सुदाम मुंडे. अजय गायकवाड यांच्या आवाजातले सुमधुर गीत मगाशी त्यांनी ऐकलं. हाप आणि फुल. अजय गायकवाड ज्यांचं गाणं आहे ना हाप आणि फुल, त्यांच्याच आवाजातलं आहे. संदीप शेठ मुंडे यांच्या प्रीमियर लीगला धरून थीम सॉन्ग आपल्याला बघायला मिळत आहे. सुरेख सुरेख गीतांचं वादन आपल्याला वारंवार ही ध्वनीप्रीत ऐकत राहावी असं हे संगीत. आणि संदीपजी मुंडे साहेबांचं संपूर्ण कर्तृत्व, त्यांचा संपूर्ण लेखाजोखा या संगीताच्या माध्यमातून पाहायला मिळाला. परंतु मैदानाच्या आतमध्ये गणेशने लगावलेला हा षटकार या सामन्यामध्ये कमबॅक करतोय. खरं तर आपण पाहता रिस टीम इथून आक्रमण करावं लागेल. अभी नाही तो कभी नाही, कल करेसो आज, आज करेसो अभी. संत कबीरांचं हे वाक्य तुम्हाला आठवलं असेल. या क्षणात तुम्हाला जे काय करायचं ते करावं लागेल, तेव्हाच एक मोठं टार्गेट या ठिकाणी रिस संघाला सेट करता येईल. आज केलं तर तुम्हाला उद्याचा दरवाजा ओपन असणार आहे सुपर 3चा. त्यामुळे तुम्हाला आज करावाच लागणार. दोन्ही संघांसाठी ही महत्वाची मॅच आहे. डू ऑर डाय, करो या मरो. जर का सुपर 3 मध्ये जायचं तर तुमचा खेळ दर्जेदार करणं गरजेचं आहे, आणि तसा प्रयत्न दोन्ही संघांकडनं सुरू आहे. नयेशचा चेंडू खेळायचा होता कुठे, परंतु आपण बघतोय बॅटची एज घेतली, सरळ पोहोचला विकेट किपरच्या हातात, आणि पहिली विकेट, पहिला आदरा. फलंदाज गणेश पारंगे झेलचित बाद. धाव फलकावरती धावा आहेत रोशन, तब्बल 1 फलंदाज बाद 14 धावा धावफलकावरती. पहिला गडी बाद झाला या ठिकाणी गणेश पारंगे. या रासायनिक विभागातील खरं तर आपण ग्रामीण संघाचा जर विचार केला तर प्रत्येक गावागावामध्ये चांगले खरं तर ग्रामीण संघ तुम्हाला पाहायला मिळतात, आणि ज्यामध्ये रिस संघाचा मी आवर्जून उल्लेख करेल. अगदी चांबारली असेल, कांबा असेल, पोसरी असेल, या संघाने मात्र एक वेगळी ओळख या परिसरात दिली. आणि या गाव विभागातील सर्व हे खेळाडू त्यांची एक वेगळी छाप राहिली संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चाललाय विदेश कुरंगले. कांबे संघाचा गुणवान खेळाडू आहे. कांब्याचा हा खेळाडू जितकं चांगलं टेनिस खेळतो तितकंच दर्जेदार लेदर क्रिकेट सुद्धा खेळतो विदेश. लेदर क्रिकेटला देखील प्राधान्य दिलं जातं या परिसरामध्ये. राटम राऊंड विकेट नयेश तांडेल. पुढचा वेगवान चेंडू बघा, गती भरपूर, आणि इथे मात्र गतीने बीट करतोय. आणि अजून एक डॉट बॉल. जेवढे जास्त डॉट बॉल फेकेल गोलंदाज तेवढा प्रेशर वाढेल बॅटिंग करणाऱ्या संघावरती. प्रयत्न वारंवार होतात गोलंदाजाचे, आणि मी म्हणेन नुसते प्रयत्न नाही रोशन, त्यामध्ये सफल सुद्धा ठरलेत गोलंदाज. कमीत कमी त्यांनी फटके मारून दिलेत. फक्त एकच फटका गणेश पारंगेला लगावला सीमारेषे पलीकडे. या विपरीत आपण जर का पाहिलं तर बॅटलाही चेंडू लागत नाही, म्हणजे इतकी धारदार आणि तेज तर्रार गोलंदाजी बघायला मिळते. हा चेंडू फुल टॉस ऑन साइड मध्ये हा टर्न केला बॉल, आणि स्क्वेअर लेग मध्ये डीप करता अतिशय डीप मिड विकेटला बॉल चाललाय. ज्या ठिकाणी सिंगल मेल बॅटिंग करत असताना कपिल एंटरप्राइजेस रिस या टीमला
आणि 1 धाव इथे आली आहे. बघा, आर्ग्युमेंट तुम्ही करू नका प्लीज. सर्व खेळाडू सूचना आहे, पंचांमध्ये दबाव क्रिएट करू नका. पंच जो निर्णय देतील तो अंतिम राहील. तुम्हाला एक रिव्ह्यू आहे आणि तो रिव्ह्यूचा वापर तुम्हाला बीमरसाठी करायचा आहे. निखिल, निश्चितपणे भीमरसाठी प्रत्येक संघाला एक रिव्ह्यू असणार आहे आणि या व्यतिरिक्त जर का पंचांना वाटलं तर पंच रिव्ह्यू घेऊ शकतात. कृपया आर्ग्युमेंट्स करू नका. जर पंच योग्य आहेत आणि पंचांचे निर्णय आपण योग्य बघत आलोय. इथे मात्र आपण बघतोय धावफलकावरती एका सिंगलच्या बरोबरीने वाढ होतीये. 15 धावा धावफलकावरती लागतात एका फलंदाजाच्या मोबदल्यात. सुरुवात चांगली झाली ती गोलंदाजी करणाऱ्या अनन्या एंटरप्राइजेस तळेगाववाडी फलंदाजी करण्याला, परंतु या सामन्यामध्ये आपल्याला थोडंसं विपरीत पाहायला मिळालं. शार्दूलनं निर्णय घेतला गोलंदाजी करण्याचा आणि त्या निर्णयाला अनुसरून त्यांची अद्यापपर्यंतची कामगिरी सार्थ ठरली आहे. एकूण धावफलकावरती धावा आहेत त्या एक फलंदाज बाद 15 धावा. ची मागणी होते. आमचे दापू येतात गोलंदाज स्वतः कॅप्टन शार्दूल चौधरी. शार्दूल चौधरी कर्दर वसईचा शार्दूल ठाकूर जो कर्दर महाराष्ट्राचा भारतीय संघासाठी खेळतो आणि इथे शार्दूल चौधरी तळेगाववाडीचा हा खेळाडू आहे ज्याने सांगितलं माझ्यासाठी हे लकी मैदान आहे, इथून माझ्या करिअरला सुरुवात झाली आहे आणि याच मैदानामध्ये त्यांना एक वेगळा इतिहास या मैदानामध्ये घडवायचा आहे. आणि दुसऱ्या बाजूने शंकर आणि त्याच्या बरोबरीने विदेश या दोन्ही फलंदाजांना आता स्ट्राईक रन रेट हा वाढवावा लागेल. निश्चित रोशन, आपण जर का विचार केला तर 2 षटकांच्या अंती त्यांनी धावा जमवल्यात फक्त 15, म्हणजे 7.5 धावांची सरासरी अद्यापर्यंत राखली आहे. परंतु 4 षटकांच्या अंती आता ही सरासरी कुठेतरी 12 किंवा 15च्या पुढे घेऊन जावं लागेल तरच या मॅच मध्ये तुमचा काहीतरी निभाव लागेल. फर्स्ट बॉल इथे ऑन साइड मध्ये हा फटका अलॉंग द कार्पेट मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये खेळून काढला. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी होताना पाहायला मिळाली. मिड विकेट क्षेत्राकडे असलेला क्षेत्ररक्षक त्याने ती चांगली फिल्डिंग केली. अमीर वाघे हा खेळाडू 1 रन आली, 16 धावा धावफलकावरती. अजूनही 11 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या सामन्यामध्ये जेवढे जास्त बॉल शंकर फेस करेल तेवढं ऍडव्हान्टेज बॅटिंग करण्यास संघाला मिळेल यातील मात्र शंका नाहीये. निश्चित, कारण आपण शंकरचं बघाचं रौद्ररूप पाहिलंय. शंकरनं तो तिसरा डोळा उघडल्यानंतर काय होतं ते सुद्धा आपण पाहिलं. तर आता या वेळेला आपण बघतो जास्तीत जास्त स्ट्राईक शंकरकडे राहणं गरजेचं आहे, परंतु स्ट्राईक नुसती राहून महत्वाचं नाही. शंकरच्या बॅटमधनं तसे चांगले फटकेही येणं गरजेचं आहे. कारण सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये पाहिलं तर शंकर थोडासा निराशा करणारी फलंदाजी शंकरच्या बॅटमधनं आपण पाहिली, परंतु आता ती परिस्थिती बदलावी लागेल. मोठे मोठे फटके मारावे लागतील. हा चेंडू चांगला प्रयत्न आहे परंतु सरळ आलाय मिड विकेटला उभा असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि ते झेल टिपलाय. दुसरा आदरा बसतोय तो कपिल एंटरप्राइजेस रिस या संघाला. प्रीमियर लीग वाजवते
बघा 12व्या खेळाडूने अगोदरच भविष्यवाणी केली होती केदार शिंदे यांनी, या बॉलवरती शंकर बाद होईल आणि तसंच घडलं मैदानामध्ये. आणि हा विकेट मात्र मिळाला फिल्डिंग करणाऱ्या अनन्या एंटरप्राइजेस तळेगाववाडी या टीमला. बघा अजूनही या मैदानाच्या आतमध्ये निखिल 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि इथून मात्र आता आक्रमण हे करावं लागेल आणि चांगलं टोटल या मैदानाच्या आतमध्ये सेट करावं लागेल. टॉप 3 मध्ये जर तुम्हाला पोहोचायचं असेल तर तुम्हाला या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. हार्ड लक संदेश, नेक्स्ट इयरसाठी तुम्हाला शुभेच्छा. खरं तर जो तुम्ही दुसरा सामना गमावला, आम्ही तुम्हालाही शुभेच्छा पुढच्या वर्षासाठी असतील. आणि तिथूनच खरं तर या मॅच मध्ये मजबूत पकड मिळवली ती म्हणजे शंकरच्या संघाने. परंतु या सिच्युएशनला आता संघातला अनुभवी खेळाडू प्रवीण, आय थिंक गेल्या मैदानाच्या मध्ये प्रवीण घरत डाव्या हाताचा हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. रोशन, आपण सगळ्यांना पुढील वर्षासाठी शुभेच्छा देतो, परंतु मी अमित मात्रेला शुभेच्छा अशा देईन की जोपर्यंत वासंबी प्रीमियर लीग होत राहील तोपर्यंत तुम्हाला आमच्या शुभेच्छा असतील. कारण तुमच्या मेहनतीमुळेच हे रंग आपल्याला पाहायला मिळत आहेत वासंबी प्रीमियर लीगचे. फार मेहनत घेतली अमित मात्रेनं. संपूर्ण वर टॉवर ग्रुप आणि ज्यामध्ये अमितचा आपण आवर्जून उल्लेख करू. संदीप मुंडे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी मात्र या स्पर्धेसाठी योगदान दिलंय. चला थोडा स्पीडअप करा. प्रवीण स्टॅकिंग एंड आलाय आणि शार्दूल बघा कॅप्टनने कॅप्टनचा काटा काढला मागच्या बॉलवरती. आणि इथे ऑन साइड मध्ये ऑन ड्राईव्ह केला, मिड विकेटला आहे बॉल आणि पुन्हा एकदा झेल पॅरल स्ट्रोक होता. आल्या पावली माघारी परतावं लागेल प्रवीण घरत या फलंदाजाला. 25 ग्रामपंचायतवरी संदीप दादाची पावर लय हाय भारी. सुरेश साहेबांचा विश्वास सहकारी मनानं रॉयल ओळख. प्रकाश सावंत दुपारी गायब होते. अमित म्हात्रेंनी त्यांना 100 रुपये काय दिले हे गायबच झाले. ते आता शेवटच्या मॅचमध्ये उगवलं. तुमचंही स्वागत, तुम्हालाही शुभेच्छा. रोशन आता पूर्णपणे अडचणीमध्ये सापडलाय तो कपिल एंटरप्राइजेस सिरीजचा संघ. या विपरीत विमाने जो निर्णय घेतला ना शार्दूलनं, तो निर्णय त्यानं सार्थ ठरवला, त्याच्या सहकाऱ्यांनी सार्थ ठरवला. क्षेत्ररक्षणामध्ये कुठलीही कमी नाही. गोलंदाजांनी योग्य टप्प्यावरती गोलंदाजी केली आणि त्या टप्प्यावरती मी म्हणेन त्यांना विकेट्सही मिळाल्यात. फार कमालीची कामगिरी. खरं तर सुरुवातीच्या पहिल्या सकाळच्या सत्रामध्ये असं वाटलं की हा संघ थोडासा कमी वाटतो ताकदीनं, परंतु तोच संघ आता शेवटच्या मॅचमध्ये आपली ताकद दाखवत असताना, आपली ताकद आजमावत असताना एका बलाढ्य संघासमोर. डेफिनेटली खरं तर आपण पाहिलं विश्वचषक स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियन टीमनं टॉस जिंकून प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. कारण बहुतांश वेळा जेव्हा फायनलला ऑस्ट्रेलिया संघ पोहोचला त्यांनी बॅटिंगच केली, परंतु ड्यू फॅक्टर आणि त्याच्यामुळे मात्र तो निर्णय त्यांनी घेतला. आणि इथे शंकर पारंगेने धावा चेस केल्या त्यामुळे त्याचा कॉन्फिडन्स हाय झालाय. त्यांना पहिली बॅटिंग करण्यासाठी पाचारण केलं ते कॅप्टन शार्दूलने. अगदी चांगली स्ट्रॅटर्जी. इथे विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यामध्ये विकेट हॅट्रिक पूर्ण करतो कॅप्टन शार्दूल. सलग 3 विकेट घेतले या षटकामध्ये आणि विकेट हॅट्रिक पूर्ण केली शार्दूलने या स्पर्धेमध्ये. रायगड ठाण्यात क्रिकेटपटूंची भारतातले प्रस्थापित कोण होते तर कपिल एंटरप्राइजेस रिस हा संघ. आणि त्या प्रस्थापितांना आता धक्का दिलाय तो शार्दूल चौधरीनं. सलग 3 विकेट्स घेतल्या. स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय या ठिकाणी शार्दूल चौधरी कॅप्टन. बघा त्याच्यावरती जबाबदारी टाकली खरं तर स्वतः संतोष दादा मांडे यांनी संघ मालक आहेत. आणि रोशन जसं शार्दूलनं मागाशी इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं, एका बाईट मध्ये सांगितलं तुमच्या समोर बोलताना की हे मैदान त्याच्यासाठी फार लकी आहे. सुप्रीमो ट्रॉफीची मॅच जर का तुम्हाला आठवत असेल तर त्या मॅच मध्ये केलेली चमकदार कामगिरी आणि त्यानंतर चढता आलेला आलेख शार्दूलचा आपण सर्वजण पाहत आलोय. आणि पुन्हा एकदा तेच मैदान आणि तोच गोलंदाज आपण बघतोय. यांचं एक वेगळं नातं आहे, यांचं एक वेगळं समीकरण आहे. त्याला साथ देतं हे मैदान या खेळपट्टीवरती वासंबी प्रीमियर लीग मध्ये खेळत असताना. खरं तर यामागे त्याची मेहनत देखील आहे. असं म्हणतात जर का तुमची मेहनत प्रामाणिक असेल तर कष्टालाही पर्याय नाही. आणि प्रचंड मेहनत करणारा हा खेळाडू शार्दूल. बॅकफुटला गेला रिस संघ. इथे इनसाइड आउटचा फटका आहे. कव्हर्स मध्ये गॅप शोधण्याचा प्रयत्न आणि फिल्डर बॉलचा पाठलाग करता बॅकअप मिळालं. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट देखील केलं. 2 धावा इथे आल्या आणि या 2 रनने मात्र जो भरपूर वेळ थांबलेला स्कोर कार्ड आता पुढे चाललाय आणि धावा आल्या धावफलकावरती. आतापर्यंत नक्कीच 4 गडी बाद 18. रोशन 18 धावा धावफलकावरती. आपण म्हटलं की प्रति षटकामागे आता कुठेतरी या 2 षटकांमध्ये कुठेतरी 20-25 धावा जमवाव्या लागतील, परंतु तोही आलेख कुठेतरी मी म्हणेन थोडासा घसरता पाहायला मिळतोय. 3ऱ्या षटकामध्ये धावा आल्यात फक्त 3 फलंदाज बाद. आणखीन एक यॉर्करचा प्रयत्न. ऑफ ड्राईव्ह केला बॉलला. शॉर्ट पॉइंट मध्ये बॉल चालला आणि 1 रन क्विकली पूर्ण केली या दोन्ही फलंदाजाने. 3रं षटक आपण पाहिलं शार्दूलचं ज्यामध्ये फक्त 4 धावा आल्या. त्याने विकेट हॅट्रिक घेतली आणि 3 गडी बाद केले.
3 षटकं संपल्यानंतर बॅटिंग करणाऱ्या मैदानाच्या आतमध्ये कपिल एंटरप्राइजेस रीस संघाची धावसंख्या लागली धावफलकावरती, ती म्हणजे 4 गडी बाद 19 धावा. आता शेवटचं षटक बाकी आहे निखिल. शेवटचं षटक बाकी आहे आणि शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवणं गरजेचं आहे. या 6 चेंडूंमध्ये किमान रोशन 18 धावा 20 धावा जर का जमवल्या तर तुमच्या गोलंदाजीच्या जोरावर, तुमच्या भेदक माऱ्यावर हा सामना तुम्हाला वाचवता येऊ शकतो. या विपरीत आपण विचार केला ना अनन्या एंटरप्राइजेस तळेगाव वाडी संघाचा, तर त्या संघामध्ये सुद्धा मोठ्या मोठ्या फलंदाजांचा भरणा आहे. अशा वेळेला ही तुटपुंजी धावसंख्या वाचवणं थोडंसं मी म्हणेन कठीण किंवा अवघड होऊ शकतं रीस संघासाठी. परंतु या षटकामध्ये धावा येणं आणि येणंच गरजेचं आहे रोशन, जर का तुम्हाला पुढचं सत्र सोयीस्कर आणि सोपस्कर करून घ्यायचं असेल तर. सन्मानजनक टोटल तुम्हाला उभारण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि हे अंतिम षटक आहे. 6 बॉलमध्ये आपण 30 धावा देखील होताना पाहिल्या, 30+ रन देखील होताना पाहिल्या, परंतु या षटकामध्ये किमान 20+ रन कशा करता येतील याकडे आता लक्ष केंद्रित करावं लागेल पंकज मुंडे आणि त्याच्या बरोबरीने विदेश कुरुंगले या दोन्ही फलंदाजांना. पंकज मुंडे खरं तर गोलंदाजी धारदार आहे, त्याची आजच्या दिवसामध्ये आपण पाहिली, परंतु आता बॅटमधनं त्याला काहीतरी करावं लागेल. एक चांगले 1-2 फटके मारावे लागतील, किमान 18 ते 20 धावा या षटकामध्ये कुटाव्याच लागतील. IPL फॉर्मॅट आपण बघतो ना रोशन, शेवटच्या स्लॉग ओव्हरमध्ये जशा धावा येतात तशा धावा तुम्हाला आता या मॅचमध्ये 1 ओव्हरमध्ये जमवाव्या लागतील, तरच तुमचा निभाव पुढच्या सत्रामध्ये लागेल. अंतिम षटक, स्लॉग ओव्हरचं षटक आणि ग्रामीण भाषेमध्ये आपण म्हणू हाणामारीचं षटक. आणि गोलंदाज आहेत या ठिकाणी तन्वीर चौधरी, तळेगाव वाडीचा आणखीन एक खेळाडू. यावेळेस तन्वीर याला बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट. पहिला बॉल बॅक टू द बॉलर केले, स्वतःच्या बॉलमध्ये चेंडू पकडलाय, परंतु बघा त्याची समय सूचकता, कारण मागे बॅकअप नव्हता, नॉस्टॅकिंग एंडला त्याने विकेट किपरच्या दिशेने थ्रो केला, परंतु तिथे रन कंप्लीट झाली. एक क्विक सिंगल घेतली दोन्ही फलंदाजाने, धावफलक पुढे जाईल, धावाले धावफलकावरती, त्या म्हणजे आतापर्यंत 4 गडी बाद 20. हे सुधारित क्रिकेट आहे. अगोदर जर का आपण 5-8 वर्ष अगोदर जर का बघितलं ना तर गोलंदाजाच्या हातात बॉल आल्या त्याने थ्रो मारला असता नॉन स्ट्राईक एंडला, मग तो 4 का जाईना, परंतु त्याने रागाच्या भरात तो फेकला असता. परंतु समय सूचकता दर्शवली, एक चांगला संयमी वृत्ती त्याने दर्शवली आणि आपल्या विकेट किपरच्या दिशेने त्याने थ्रो केला, जिथे धाव जरी पूर्ण झाली तरी पुढच्या धावा वाचल्या. चांगलं क्रिकेट यावेळेला तन्वीर चौधरी आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. येस, प्रेझेन्स ऑफ माइंडचा योग्य वापर करत त्याने स्ट्रायकिंग एंडला थ्रो केला, परंतु स्ट्रायकिंग एंडला आता आलाय. पण मैदानामध्ये विदेश क्षमता आहे या खेळाडूकडे. खरं तर डाव्या हाताचा अतिशय आक्रमक असा हा खेळाडू, इथून मात्र त्याला ब्लास्ट करावा लागतील. या लास्ट ओव्हरमध्ये 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि धावा धावफलकावरती त्या म्हणजे फक्त आणि फक्त 20. 4 गडी बाद 20. अगदी लो स्कोरिंग सामन्याकडे वाटचाल करतो की का हा संघ. बघा वर्तुळ 30 सर्कलच्या वर्तुळाच्या आतमध्ये तुम्हाला विकेट किपरच्या मागे 3 फिल्डर पाहायला मिळतात आणि एक अगदी शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर उभा केलाय. शॉर्ट डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, त्यानंतर आपण पाहू शकाल या ठिकाणी स्क्वेअर लेग मध्ये डीप मध्ये फिल्डर आहे एक मिड विकेट आणि लॉंग ऑफ मध्ये एक फिल्डर उभा केलाय आणि अशी ही फिल्डिंगची व्यूहरचना असेल विदेशसाठी. वेगवान स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि इथे बॅटला मात्र ब्रश करून बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. कॉट बिहाइंड विकेटच्या स्वरूपात आणखीन एक धक्का बसतोय रीस टीमला. जिल्हा परिषद सदस्य उमाताई मुंडे भारी, उमाताईला माहिती आज लोक ही सरी. रायगड जिल्हा सभापती होत्या पदावरी, आमच्या उमाताईची आज आहे लई न्यारी. साथीला त्यांच्या आहेत सारे सहकारी हे खंडे, साथीला त्यांच्या आहेत सारे. अशोक पारंगे स्वतः आता टीमचे ओनर आणि 40+ हे खेळाडू मैदानामध्ये दाखल झालेत. बरं, खरं तर धावांसाठी हा संघर्ष आणि कौतुक करावं लागेल या ठिकाणी आपण पाहताय अनन्या एंटरप्राइजेस तळेगाव वाडी या संघाचं. आणि असं म्हणतात 40+ म्हणजे 1 धाव उत्तम आरोग्यासाठी. आणि आता 40+ देखील क्रेज वाढलाय, कारण विश्वास पाटीलने PPL मध्ये मारलेलं शतक कोण विसरेल. 103 धावा. अजूनही आपण पाहिला टायगर, रायगडचा ठाण्या भाग असं म्हणतात शेर की झलक सबसे अलग. आणि इथे मात्र एक वेगळी झलक अशोक पारंगे यांना इथे दाखवावी लागेल. क्षमता त्यांच्याकडे देखील आहे, कारण ते रेग्युलर क्रिकेट नेहमी खेळतात अजूनही रीस संघासाठी. आणि रोशन, इतिहासात जर का तुम्ही डोकावून पाहिलेत ना तर रीस संघ ज्या वेळेला अडचणीत सापडलाय त्या वेळेला अशोक पारंगेंचा खेळ नेहमी भरात आलाय. आणि आज परिस्थिती तशीच आहे, परंतु त्यांचा खेळ भरात येतोय का हे बघणं महत्वाचं आहे. तन्वीर तयार, ओव्हर द विकेट, फुलर लेनचा बॉल अगदी बाहेर टाकला बॉलला, उजव्या सीच्या पंच सांगतात वाईड. अतिरिक्त रन्स या ठिकाणी मिळेल. प्रत्येक गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. पहिलं षटक राहुलनं फेकलं, त्याने 6 धावा दिल्या. सेकंड ओव्हरमध्ये नयेश तांडेलने 8 रन खर्च केला, 1 गडी बाद केला. परंतु शार्दूल कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट असं म्हणतात, त्याने 3 गडी बाद करत 3 धावा खर्च केल्या. आणि तदनंतर तन्वीर चौधरी हा गोलंदाज अप्रतिम स्पेल मैदानामध्ये सादर करतोय.
पुन्हा एकदा 30 लाईन तोच टप्पा. पंच सांगतात आणखीन एक वाईड बॉल एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. एक रन मात्र ऍड होईल रिस संघाच्या धावफलकामध्ये. रोशन, आणि तुम्ही जर का स्कोर कार्डवर कटाक्ष टाकलात ना तर धावफलकावर धावा आहेत त्या 22 आणि या 22 धावांपैकी 7 धावा हे एक्स्ट्राज आहेत. म्हणजे फक्त 15 धावा बॅटच्या सायन आल्यात. म्हणजे काय कमालीची गोलंदाजी या तळेगाववाडी संघाची बघा. जेव्हा तुमच्या बॅटमधून मोठे फटके येत नसतील तेव्हा सिंगल डबल देखील घेणं गरजेचं असतं आणि इथे मात्र वारंवार बिगिट करण्याचे प्रयत्न आणि त्याच्यामध्ये अपयश आलंय. आणि संघ आता आपण पाहिलं अगदी लो स्कोरिंग कडे वाटचाल करताना तुम्हाला पाहायला मिळतो. रिस कपिल 11 रिस अशोक पारंगे देखील हतबल झाले. या मॅच मध्ये धाबा येत नाहीयेत आणि जो निर्णय फिल्डिंगचा घेतला शार्दूलने तो मात्र त्यांच्या पथ्यावर पडला. निश्चित पथ्यावर पडला आणि शार्दूलने मात्र तो निर्णय चांगल्या रीतीने तिथे अंमलबजावणी केली आहे. गोलंदाजांचा योग्य वापर केला, क्षेत्ररक्षणाचा योग्य वापर केला आणि समोरच्या संघावरती पुरतं दडपण टाकलंय. हा चांगला फटका आहे. लॉंग ऑफ चेरीशीने ट्रॅव्हल करतो. क्षेत्ररक्षक चेंडूला उचलणार, फेकणार, काय मिळणार तर सिंगल. खराब थ्रो, खराब कलेक्शन, ज्या कारणामुळे दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण होतीये. सिंगल डबल का होईना परंतु पदरात पाडून घेणं गरजेचं आहे ते रिस संघासाठी. त्याला डबल आणि 2 धावांच्या बरोबरीनं रोशन धावफलकावरती धावा आहेत. तर तब्बल 4-5 फलंदाज बाद, 24 धावा. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला आणि 2 धावा आल्या. स्ट्रायकिंग एंड मध्ये पुन्हा एकदा आले अशोक पारंगे. बघा एकूण धावा धावफलकावरती आहेत ते आतापर्यंत 5 गडी बाद 24 ज्यामध्ये 7 एक्स्ट्राच्या स्वरूपात रन आल्या. त्यामुळे आता उरलेले काही बॉल आहेत त्याच्यामध्ये जर का 1-2 मोठे फटके आले तर किमान 35च्या आसपास पोहोचेल रिस संघ. इथे ऑन साइड मध्ये आणि हा फटका चांगला होता परंतु फसला आणि फिल्डिंग खराब. त्या ठिकाणी प्रेक्षक आहेत, निर्णय देत आहेत. इथे आला हा षटकार. बघा षटकार आला आणि या षटकाराची गरज होती आणि मधल्या फळीमधला हा खेळाडू अजूनही दहशत, तीच दहशत आणि तोच दरारा त्याचा या फटक्यामध्ये पाहायला मिळाला. जिनके आगे भले भले आचे पड़ जाते हैं ठंडे, जिनके आगे भले भले आचे पड़ जाते हैं ठंडे. एकच नाव संदीप सुदाम मुंडे, असं एकच नाव एकच. रोशन, हा सामना जर का अटीतटीचा झाला आणि शेवटच्या चेंडूपर्यंत आला तर हा षटकार नक्कीच विचार करावा लागणार आहे. कारण आपण म्हणतो ना दैव देतं आणि कर्म देतं. अगदी सोपा झेल. क्षेत्ररक्षक जिथे ज्या स्पॉटवर उभा आहे तिथपर्यंत अगदी सहज गेला होता परंतु त्याच्या हातातनं निसटला आणि तो डायरेक्ट सीमारेषेच्या बाहेर गेला 6 धावांसाठी. नक्कीच विचार करावा लागेल तळेगाववाडी संघाला. आणि हा सामना अंतिम क्षणापर्यंत जाईल यातील मात्र शंका नाहीये कारण समोरच्या टीम मध्ये अनुभवी खेळाडूंचा भरणा आहे रिस मध्ये. त्यामुळे धावा वाचवण्याचा प्रयत्न करतील. बघा प्रेशर आला होता इथे बॉलला लेफ्ट केला, सोडून दिलाय आणि पंच सांगतायत हा निर्णायक चेंडू आहे, डॉट बॉल. आणि अंतिम चेंडू आला डॉट. पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना मैदानामध्ये कपिल एंटरप्राइजेस रिस संघाची धावसंख्या धावफलकावरती आली ती म्हणजे फक्त आणि फक्त 30. गडी बाद होते 5. आता येणाऱ्या 24 बॉल मध्ये करायच्यात मैदानामध्ये अनन्या एंटरप्राइजेस तळेगाववाडी संघाला 31. गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असेल या ठिकाणी शार्दूलसाठी. हा सामना जर तुम्ही जिंकलात तर किमान एका पारितोषिकाचा हकदार बनाल आणि एका बाजूने प्रचंड मोठ्या अग्निपरीक्षेला पुढच्या सत्रामध्ये या ठिकाणी रिस संघाला सामोरं जावं लागेल. रोशन, निश्चितच गोलंदाजी आता चांगली सटीक लाईन आणि लेनची गोलंदाजी तिखट मारा करावा लागणार आहे. तर शंकर पारंगे आणि त्याच्या संघाना व्यासपीठावर बरीचशी मान्यवर मंडळी आज इथे उपस्थित आहे. आजचा खरं तर दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसातील शेवटचा सामना आपण इथे अनुभवतोय आणि आपल्या व्यासपीठावर आता वारकरी संप्रदायातील आमचे ज्येष्ठ कीर्तनकार आणि प्रवचनकार जय बजरंग दलाचे कोकण विभागाचे नेते आदरणीय हरिभक्त परायण अनंत महाराज कारले आलेले आहेत. आणि या मैदानावर जेव्हा जेव्हा टेनिस क्रिकेटच्या मॅचेस होत असतात तेव्हा नक्कीच ते आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असतात. त्यानंतर त्यांच्या समवेत आदरणीय माजी उपसरपंच बाबू खारकर 5 वेळा या वासांबे ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेले आहेत. त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. आणि कर्नाळा किल्ला जो दिसतोय त्या कर्नाळा किल्ल्याच्या पिंडीवर झेंडा लावून आलेले आमचे बाबू खारकर, त्यानंतर आमचे आत्मारामजी जांभळे, संतोष पाटील, किसनदादा मुंडे, आमचे जगन्नाथजी जगनदादा कुरंगळे, गणेश पवार एक आमचे 40+ सदस्य, त्यानंतर बादशाह, चेतन मेश्राम, नंदू कुरंगळे माजी उपसरपंच, आमचे ज्यांनी मॅन ऑफ द मॅच साठी ज्यांनी फळांची टोपली प्रत्येक खेळाडूला दिलेली आहे ते पांडुरंग माळी, ज्यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ ही फळांची टोपली या खेळाडूंसाठी दिलेली आहे.
दीपक कांबळे जे आत्ताच या ग्रामपंचायतीमध्ये नवनिर्वाचित सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत आणि HOC मध्ये असताना ॲडॉक कामगारांचे नेते श्याम म्हात्रे साहेबांच्या अगदी खंदे समर्थक मानले जायचे ते दीपक कांबळे. बाजूला आमचे सहकारी इस्रोमध्ये असणारे केमिस्ट MG पाटील ज्यांच्या सुवद्य पत्नी या विभागाच्या राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष आहेत. पानशिलचे मोरे, जीवन म्हात्रे, पोलीस पाटील, प्रतीक अडाणे, सर्पमित्र, प्राणी मित्र म्हणायला काही हरकत नाही त्यांना, देवीदास म्हात्रे काँग्रेसचे या परिसरातील बडे नेते ज्यांच्या सुवद्य पत्नी पंचायत समिती खालापूरच्या सदस्य होत्या. दिनेश चव्हाण, नयन म्हात्रे, नयननी तर भरपूर मेहनत घेतलेली आहे. हेमू म्हशिळकर, मयुरेश म्हात्रे, आमचे राजू नायक सध्या हल्ली ॲक्टिंग क्षेत्रामध्ये ते हल्ली दिसायला लागलेले आहेत. राजू नायक सकाळी 7लाच क्रिकेट खेळासाठी मैदानावर सगळ्यांच्या अगोदर हजर असतात. समीर पाटील नवनिर्वाचित उपसरपंच चांभारली ग्रामपंचायत. मनीष मुंडे, रामशेठ मुंडे यांचे चिरंजीव ॲडव्होकेट आमचे अभिषेक पाटील आणि त्यांचे चिरंजीव अथर्व, बॉम्बे डाईंगचे भास्कर म्हात्रे आणि आमचे वाफी सगळ्यांची सेवा इथे करतात त्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. दोन्ही आमचे बाउन्सर्स जे मगाशी आमच्या संतोष चौधरींच्या दोन्ही बाजूला बरोबर उभे होते त्यांचंही मनापासून आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. निश्चित सचिन ज्वेलर्सचे सचिन या मैदानावरची प्रत्येक मॅच ते बघत असतात इथे आणि या मैदानावर म्हणजे कोणाचीही मॅच असू द्या अगदी लहान मुलांपासून अगदी म्हणजे नावाजलेल्या खेळाडूंची मॅच बघायला ते इथे आवर्जून उपस्थित असतात. त्यांचं स्वागत. बोला. निश्चित ठीक आहे माळी सर, आपण बघतोय सर्वांची नावं इथे घेतली, प्रत्येकाचा आशीर्वाद या प्रीमियर लीगला लागला आणि मी म्हणते प्रत्येकाच्या आशीर्वादाने एक सफल वासंबे प्रीमियर लीग दुसरं पर्व आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु आपण जर का विचार केला या मॅचचा तर 30 धावा जमवल्या रिस संघानं. 31 धावांचं आता मापक असं आव्हान ठेवलंय ते अनन्या एंटरप्राइजेस तळेगाववाडी संघासमोर. परंतु कालच्या दिवसाचा आपण विचार केला तर फलंदाजांचा बोलबाला होता. आजच्या दिवसाचा जर का आपण विचार केला तर गोलंदाजांचा बोलबाला असणारा दुसरा दिवस राहिला आहे. परंतु या शेवटच्या मॅचमध्ये रिस संघाच्या गोलंदाजांना किमया करावी लागेल. या 30 धावा डिपेंड कराव्या लागतील. परंतु या 30 धावा डिपेंड होत आहेत का या विपरीत या 31 धावांचा पाठलाग लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न तळेगाववाडी संघाकडनं होतोय का याचं प्रत्यक्ष आणि धावतं वर्णन ऐकण्यासाठी पुन्हा एकदा रायगडचा रॉकस्टार आणि एक सुमधुर आवाज प्रवीण गायकर यांच्याकडे आपण वळूया. थँक्यू निखिल, थँक्यू रोशन, थँक्यू टीके माली सर. नक्कीच आपण सर्वांचं कौतुक केलं परंतु टीके माली सरने शेवट उल्लेख केला की बॉडीगार्ड अंगरक्षक म्हणून सातत्याने जे राहिले त्यांचे आपण मनापासून स्वागत आणि तुमच्यासाठी बॉस एक सॉन्ग तो बनताय डीजे. रोशन, वैभव सीएम ट्रॉफी झाली होती 52च्या मैदानावर. पाहुणे आलेले आहेत आमचे बंधू बडेकर, वाशिवली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि त्यांच्या समूहात संतोष तुपे यांचं इथे आगमन होतंय. त्यांचं स्वागत. थँक्यू. तर सीएम ट्रॉफी आपण खऱ्या अर्थानं 52ला पाहिली. त्या स्पर्धेमध्ये देखील हे 2 बॉडीगार्ड आपण परेश भाई यांच्या स्पर्धेमध्ये पाहिलं. त्यांचे मनापासून स्वागत. आयुष्य छान आहे, थोडं लहान आहे, परंतु छत्रपती शिवरायांच्या मातृभूमीवर जन्माला आलो याचाच मला अभिमान आहे. गेंदबाज तैयार. ओ पहली गेंद बैक टू द बॉलर खेला हुआ ये स्ट्रोक था. टारगेट है टोटल सिर्फ और सिर्फ 31 रनों का. क्या ये टारगेट को बचाने की कोशिश कर पाएगी क्योंकि ये टारगेट छोटा इस विकेट के ऊपर. 61-71 का पीछा हमने देखा. पहले बल्लेबाजी करते हुए 60 के अधिक भी रन आपने देखे, लेकिन यहां पर देखेंगे क्या ये रनों को आसानी के साथ चेस करेगी या इन रनों को बचाया जाएगा. देखिए शुरुआत कितनी खतरनाक नजर आती हुई गेंदबाज के द्वारा. पहला पावर प्ले इंपॉर्टेंट होता है आपका कि आप पावर प्ले के ओवर में किस तरीके की गेंदबाजी करते हो. और ये देखिए पहली 2 गेंदों के ऊपर दिखाते हुए वो आगे आकर डांसिंग डाउन द विकेट. कदमों का बेहतरीन इस्तेमाल. डीप कवर्स के ऊपर से खेला हुआ स्ट्रोक. दैट्स अ बिग हिट. 6 रन.
पण तिकडे नाचायला गेले का असं आम्हाला थोडंसं वाटलेलं, पण संतोष चौधरींनी कट मारली तिकडे. अभिषेक पाटील आमचे मित्र जे सध्या वकील क्षेत्रामध्ये सध्या अग्रेसर आहे, ते ॲडव्होकेट अभिषेक पाटील यांचा आपण सन्मान करणार आहोत. ॲडव्होकेट अभिषेक पाटील सुंदर असं समालोचन गेली कित्येक वर्ष ते करत आलेले आहेत. मी या स्पर्धेचे मुख्य आयोजक माजी सरपंच संदीप मुंडे यांना मी विनंती करतो की त्यांनी ॲडव्होकेट अभिषेक पाटील यांचा सन्मान करावा. या मैदानावरची त्या मैदानावरचा त्यांचा इतिहास फार मोठा दांडगा इतिहास आहे. याच मैदानावर त्यांनी या समालोचन क्षेत्रामध्ये नाव कमावलेलं आहे ते अभिषेक पाटील. थँक्यू. चेक करतायत पंच षटकार आहे की चौकार. तर अमित म्हात्रे यांना विनंती करतो, वर टॉवरचे खऱ्या अर्थानं दमदार मेहनत त्यांची तुम्ही या प्रीमियर लीग में पाहताय, त्यांचे मनापासून स्वागत करतो आम्ही. तो अंपायर चेक करना चाहते हैं यहाँ से ये बाउंड्री है या नहीं या 6 है, ये क्लियर करना चाहते हैं अभिषेक पाटिल सर. इनका सम्मान आपने देखा. रोशन देखिए आज बहुत सारा प्यार है संदीप दादा मुंडे इनके ऊपर. लगभग ये छक्का है अंपायर का निर्णय आता हुआ तीसरे अंपायर का, और 6 रनों के साथ यहाँ पर दमदार शुरुआत बल्लेबाज नजर आते हुए. खाता खोला बल्लेबाज ने, पहली 2 गेंदें शार्दुल ने डॉट खेली, और उसके बाद देखिए ये इनका कदमों का बेहतरीन इस्तेमाल, शानदार छक्का देखने को मिला. तो बिल्कुल चलिए गेंदबाज तैयार, और इस बार भी हवाई अल्लाह किया है सीधा, इस बार सीमा रेखा पार. इट्स अ फ्लाइटी दैट्स गॉन माइटी, इट्स अ 6. मुखात माझ्या जगदंब नामघोष आहे, डोक्यात तेजस्वी शिवबांचे विचार आहेत, आणि अंगात शंभूची रग आहे. म्हणून मी गर्वाने म्हणतो शिवरायांचा भक्त आहे. संगीत डीजेच्या माध्यमातून और एक बेहतरीन शानदार हिट, लगातार तीसरा, 2 गेंदे डॉट, उसके बाद 3 हवाई अल्ले. क्या कमाल की कैप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. ठोक डीजे. विकेट हैट्रिक भी शार्दुल के नाम पर, छक्कों के हैट्रिक भी शार्दुल के नाम पर, और एक शानदार हिट. स्टैंड. ओ ये क्या कह रहा मेरे छोटे, ओ लाले, अरे ये क्या कर डाले अंपायर. निर्णय क्या दोगे आप? ब्रह्मदेव को बुलाना पड़ेगा फिर. चला आधार कार्ड पॅन कार्ड घेऊन लगेच. कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. ऐवा कॅचचे 500 भेटतील, परंतु आता असं नको करू. डिसिजन पेंडिंग. तर चला इथे खऱ्या अर्थानं आयोजकांची फरमाईश आहे. मी पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांचं जे मी नेहमी वाक्य जे मोटिवेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असतो, चौकार दिलाय पंचांनी, तुम्ही पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत पोहोचवतो. मित्रांनो येणारी शिवजयंती आपल्याला खऱ्या अर्थानं 19 फेब्रुवारीला पाहायला मिळेल. चौकार आलाय, धावा झाल्या धावफलकावरती त्या 22 धावा. विजयासाठी गरज असेल ती फक्त आणि फक्त 9 धाव्यांची गरज. तर औरंगजेब रडला होता, दरबारात आवाज चढवून त्याला छत्रपती शिवाजी राजा नडला होता. जिंकून देखील मुंबई सारी दाऊद इब्राहिम रडला होता, त्याच्या समोर बंदूक धरून त्याला मन्या सुर्वे नडला होता. जालून देखील तासर अजमल कसाब रडला होता, त्याची मान आता धरून त्याला तुकाराम ओंबले नडला होता. सांगा उडून जगाला नडणारा फक्त हिंदू होता. फटाके फुटणार, डीजे वाजणार, पोरं नाचणार, लोक जलणार, ज्याला अडचण होणार तो पाकिस्तानला जाणार. 19 फेब्रुवारीला माझा राजा शिव छत्रपती येणार. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. क्या बात है. मुलाला इथे 500 रुपयांचं पारितोषिक मिळालेलं आहे. नाव काय तुझं? नाव बोलण्यापेक्षा आपण त्याला गाणंच बोलूया. दादाकिशोर शेगर. कितवीला आहे? 6वी. कोणत्या शाळेत? जनताला. क्रिकेट खेळायचं आहे, आवडतं का? खेळतो का? खेळतो अचानक ग्राउंडला. याच ग्राउंडला? मग ही आता वासंबे सुरू आहे त्याच्यामध्ये खेळणार का? नाही. नंतर खेळणार आहे. कॉंग्रॅच्युलेशन त्याचं. केमाली सर त्याला गाणं म्हणायला सांगा, बक्षीस घ्यायला आई वा कॅच वाला स्टेज वर आयला.
परत एक झेल घेतला तर त्याला आपण बोलायला सांगू. प्रवीण, मॅच मध्ये तशी आता मजा राहिलेली नाहीये, एकतर्फी मॅच मला येस डेफिनेटली सर. तर आपण पाहूया खऱ्या अर्थाने रिक्षावाले देखील आपले भरपूर आलेत आणि त्यांच्यासाठी देखील आम्ही नेहमीच सांगत असतो, तो असतो रिक्षावाला. सकाळी लवकर उठून धंद्यावर जात असतो, तरुण तरुणीला कॉलेजला आणि जॉबवाल्याला ऑफिसला सोडत असतो, तो असतो रिक्षावाला. प्रत्येकाला हवं त्या जागी सोडत असतो, या धावपळीत स्वतः सहित पॅसेंजरची देखील काळजी घेत असतो, तो असतो रिक्षावाला. एखाद्या वेळी चुकून तो पुढचा सीटला घालवतो, त्या 10 रुपयाची पावतीसाठी 100 रुपयाची पावती त्याला पोलिसांकडून फाडावी लागते आणि कष्टाचे पैसे देताना त्याचा जीव देखील कासावीत होत असतो, तो असतो रिक्षावाला. रिक्षावाला म्हटलं की लोकांना अडाणी किंवा बेवडा वाटतो, पण तो परिस्थितीमुळे या धंद्यात येतो. उच्च शिक्षित असतो तरी त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. सगळेच नसतात रे अडाणी व्यसनी, त्यातही निर्व्यसनी असतो, तो असतो रिक्षावाला. बाईक, पोर, जबाबदारीचा भार तो डोक्यावर घेऊन खऱ्या अर्थानं जीव पणा लावून अंधाऱ्या रात्रीमध्ये रिक्षा चालवत असतो. तुमच्या घरी कोणी आजारी पडला, काही झालं तर रिक्षावाला आठवतो आणि तो रिक्षावाला भर रात्रीमध्ये जीवाची पर्वा न करता तो तुम्हाला खऱ्या अर्थानं सुखरूप हॉस्पिटलमध्ये पोहोचवतो, तो असतो रिक्षावाला. सरच स्वागत करूया. इस बार डिफेंस किया, जानते हैं कप्तान को ज्यादा स्ट्राइक देना जरूरी होगा. और ये लीजिए अब 12वें खिलाड़ी के चेहरे के ऊपर तो कई सारी मुस्कुराहटें नजर आती हुई, लेकिन कपिल एंटरप्राइजेस का जो 12वें खिलाड़ी वो भी मन ही मन में हंस रहा है, क्योंकि उनको भी पता है थोड़ा सा मुकाबला उनसे दूर है, लेकिन हमेशा कभी खुशी कभी गम, इसी का नाम है जिंदगी. और ये पूरी तरीके से स्विच हिट करने का ये प्रयास किया था, बिल्कुल बल्ले और गेंद का कोई संपर्क हुआ नहीं. इस ओवर की 3 गेंदें समाप्त हो चुकी है. सोचो वहां पर 3 लगातार छक्के, एक बाउंड्री ना थी, कम से कम 7 रन भी ओवर में जाते तो ये मुकाबला कहीं ना कहीं इनके लिए ये थोड़ा सा बैलेंस रह सकता था. इस ओवर में प्रतीक नलावड़े अच्छी गेंदबाजी करते हुए, इस बार लगा है बल्ले का अंदरूनी हिस्सा, सीधा गेंद विकेट कीपर के हाथों में, बल्लेबाज होंगे आउट. आणि एक शेवटचं मी नेहमी प्रत्येक स्पर्धेमध्ये जाता जाता सांगत असतो की आपण मग प्रीमियर लीग असो, आपण कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात खऱ्या अर्थानं गणरायाला वंदन करून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराजांना आपण वंदन करून स्पर्धेला सुरुवात करतो. आणि ही ट्रॉफी तुम्ही वासंबे प्रीमियर लीगची पाहिलीत ना मित्रांनो, या ट्रॉफीवरती देखील हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज आरूढ झालेत. आणि नेहमी सांगत असतो आम्ही, ही महाराष्ट्राची पुण्याई होती म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा या मातीमध्ये जन्माला आला. अवघ्या 50 वर्षांचं आयुष्य महाराजांना मिळालं, परंतु या 50 वर्षांमध्ये 350 किल्ल्यांचं साम्राज्य शिवरायांनी उभं केलं. म्हणजे महाराष्ट्राच्या भालावरती अभिमानाने सांगावा असा इतिहास शिवरायांनी करून ठेवलाय. परंतु त्याच गडकोट किल्ल्यावरती आज आपले प्रियसी नावं कोरतात, हे पाहून वाटतंय कुठेतरी चुकतंय. शत्रूच्या स्त्रीकडे बघताना तिच्यामध्ये आई बघा, तिच्यामध्ये माझी रखुमाई बघा, परंतु याच महाराष्ट्रामध्ये आपल्या आया बहिणी सुरक्षित नाही, हे पाहून वाटतंय कुठेतरी चुकतंय. सकाळी उठल्यानंतर आपण म्हणतो जय शिवराय, गाडीवर लिहितो बघतोस काय मुजरा कर, पण तीच गाडी संध्याकाळी एखाद्या बिअर बार समोर उभी असेल ना, तर हे पाहून वाटते कुठेतरी चुकतंय. शिवचरित्र वाचा, विचार बदला, आणि विचार बदलले तर हा शिवरायांचा महाराष्ट्र मात्र आपला अभिमानाने फुलेल. क्या बात है. जय. गेंदबाज फिर से एक बार तैयार होते हुए, बढ़िया वापसी और हल्के हाथों से इस गेंद को खेला, रक्षात्मक तरीके से पवित्र अपनाते हुए, जानते हैं कि यहाँ पर मुकाबला बिल्कुल उनके गिरफ्त में है. तर सन्माननीय प्रकाश शेठ गायकवाड साहेब यांचं देखील या व्यासपीठावरती शुभागमन झालंय, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीने. प्रकाश शेठ गायकवाड म्हणजे या परिसरातील उद्योगपतींबरोबर सामाजिक कार्यकर्ते आहेत. आपल्या परिसरातील सम्यक संघटना आहे, त्या संघटनेचे ते अध्यक्ष आहेत, त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. चलिए यहाँ पर देखेंगे इस गेंद के ऊपर भी डॉट बॉल नंबर आता हुआ. जीतने के लिए टोटल मेरे ख्याल से टारगेट है 31 रनों का. पहले ओवर में 22, इस ओवर में 2. क्या शानदार गेंदबाजी की प्रतीक नलावड़े ने. अब 12 गेंदों में बचाने हैं 7 रनों की आवश्यकता. प्रवीण, तुम्ही रिक्षावाल्यांबद्दल, आमच्या इथल्या सगळ्या रिक्षावाल्यांबद्दल मस्त तुम्ही इथे म्हणालात किंवा आपलं मनोगत व्यक्त केलं. रिक्षावाल्यांना पण कमी लेखता कामा नये, कारण रिक्षावाले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात. डेफिनेटली हे सगळ्यांनी आता बघितलेलं आहे, सगळ्या उघड्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. आणि आपण बरेचसे म्हणजे पंचायत समिती सदस्य, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, हे बरेचसे रिक्षावाले झालेले आपण आपल्या या उघड्या डोळ्यांनी बघितलेले आहे. आणि सर केदार शिंदे 12वे खेळाडू हे देखील मला वाटतं रिक्षावाल्याचे आहेत.
अनेक रिक्षावाले या मैदानावर आपण खेळताना पण बघितलेले आहेत. क्रिकेटमध्ये सुद्धा त्यांचा खेळ आपण चांगला बघितलेला आहे. एकतर रिक्षा आपल्या परिसरामध्ये सोन्या सध्या आता त्यांची ॲम्ब्युलन्स आहे, त्यावेळेला त्यांची रिक्षा होती की कुठेही आपल्या परिसरामध्ये ॲक्सिडेंट झाला की लगेच तात्काळ त्या पेशंटला आपल्या रिक्षामध्ये टाकून हॉस्पिटलमध्ये नेण्याची व्यवस्था फ्रीमध्ये सोन्या रिक्षावाले करायचे. येस, सोन्या मारुती, yes. अपघातग्रस्तांचे खऱ्या अर्थानं वाली त्यांना आपण म्हणूया. त्यांचंही मनापासून. टीके माळ्यांनी पण 2 वर्ष रिक्षा चालवलेली आहे. हो, मी पण नक्कीच, चालवली आहे FY ला आणि SY ला असताना. Yes, आणि sir. या रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष आपले संदीप शेठ मुंडे आहेत. येस, डेफिनेटली भरपूर सारे पद त्यांच्याकडे. आणि आज हे तुम्ही पाहिलं ना, लोकांचं असणारं प्रेम उगीच नाहीये. 30 वर्ष ग्रामपंचायत सदस्य म्हणून आणि त्यांच्या सौभाग्यवती उमाताई मुंडे सध्या विद्यमान सरपंच साहेबा या मोपाडा आणि रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला त्या देखील अध्यक्ष आहेत. त्याच्यानंतर आपण संदीप मुंडे साहेबांचा विचार केला तर अध्यक्ष रायगड जिल्हा हॉकी, अध्यक्ष टाकीदेवी प्रसन्न रिक्षा चालक मालक संघटना, उपाध्यक्ष व्हॉलीबॉल रायगड, हे सर्व माजी सरपंच मोहपाडा आणि विद्यमान सदस्य म्हणजे 30 वर्ष ज्यांनी पदभार अनबीटन एकदाही पराभव ना. जसे की आपल्या अकुर्लीचे सचिन पाटील साहेब जे सातत्याने तुम्ही सरपंच म्हणून पाहताय. हो, बढ़िया शॉट, हवाई हल्ला किया है सीधा, मैच फिनिश करने के कगार पर, सीमा पार. दैट्स अ बिग हिट. 25 वर्ष सत्ता ग्रामपंचायतवरी, संदीप दादाची पावर लय हाय भारी. सुरेश लाड साहेबांचा धन्यवाद अमित म्हात्रे वर टॉवरचे सर्व अमित भाई, तुमचं खऱ्या आम्ही मनापासून धन्यवाद देतो. असंच प्रेम आमच्यावर करत राहा. संपूर्ण बासांबे प्रीमियर लीग आणि खास करून आमचे संदीप दादा मुंडे यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो की आपण दरवर्षीप्रमाणे आम्हाला संधी देता आणि या संधीचं आम्ही नक्की सोनं करू. काही चुकलं माकलं असावं तर माफी असावी. आता आम्हाला आज्ञा असावी. ठोक डीजे मॅच विन आणि सुपर 3 मध्ये क्वालिफाय टीम अनन्या एंटरप्राइजेस तलेगाववाडी. जिनके आगे भले भले अच्छा पड़ जाते हैं ठंडे, जिनके आगे भले भले अच्छा पड़ जाते हैं ठंडे. कमान तळेगावडे, असं एकच Congratulations. नाव आमचे संदीप सुदाम मुंडे, असं एकच नाव आमचे संदीप सुदाम मुंडे. संदीप सुदाम मुंडे, संदीप सुदाम मुंडे, संदीप सुदाम मुंडे, संदीप सुदाम मुंडे. जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळाला आणि तळेगाववाडी सुपर 3 मध्ये जाऊन पोहोचलेली आहे. आत्ताच व्यासपीठावर जमलेले आमचे पाहुणे आदरणीय बंधू बडेकर, त्यानंतर प्रकाशजी गायकवाड आणि तुपे साहेबांना तिघांनाही मी विनंती करतो की त्यांनी कृपया इथे यावं. हरिभक्त परायण अनंत महाराज कारले आणि बाबू खारकर याही पाहुण्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी कृपया इथे यावं. मॅन ऑफ द मॅच कोण? सुदर्शन. प्रकाशजी गायकवाड, सम्यक संघटनेचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती, त्यांचे चिरंजीवांचे तर संबंध दिल्लीतील बड्या नेत्यांशी आहेत. प्रशांत गायकवाड यांचे आमचे बंधू बडेकर, नेहमी हसरं व्यक्तिमत्व, नेहमी हसत असतात, प्रसन्न व्यक्तिमत्वाचे बंधू बडेकर. उपसरपंच तुपे साहेब आहेत, त्यानंतर बाबू खारकर साहेब, माजी उपसरपंच पांडुरंग माळी ज्यांनी फ्रूट्स दिलेले आहेत, आत्मारामजी जांभळे हरिभक्त पारायण आणि हरिभक्त पारायण अनंत महाराज कारले, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. MG पाटील आपण पण या. MG पाटील आणि आमचे दीपक कांबळे. मॅन ऑफ द मॅच शार्दुल, कमान शार्दुल. कैलासवासी निर्मला शांताराम माळी यांच्या स्मरणार्थ श्रीयुत पांडुरंग शांताराम माळी मोपाडा यांच्याकडून सप्रेम भेट. फ्रूट्स, बरीच फ्रूट्स आहेत, बोरं आहेत, केळी, त्यानंतर अननस, 2 प्रकारची द्राक्ष, संत्री, चिक्कू, अशी विविध प्रकारची फळं या टोकरीमध्ये आहेत. संतोष पाटील या.
किसन दादा, त्यानंतर जगन्नाथजी, देवीदास म्हात्रे यांनाही विनंती आहे की त्यांनी इकडे यावं. मॅन ऑफ द मॅच शार्दूल, कमान शार्दूल. अफलातून अशी फलंदाजी शार्दूलनं केली, कॅप्टन्सी पण चांगली केलेली आहे शार्दूल चौधरीनं. अनन्या